भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र. 2 मार्चपासून राज्यभर बेमुदत काम बंदचा इशारा. गंगापूर तालुक्यासह राज्यातील अनेक भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून काम करत निषेध नोंदवला. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात 2 मार्च 2026 पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. कर्मचाऱ्यांच्या मते वेतनविषयक प्रश्न, पदोन्नती, सेवा अटींमधील सुधारणा तसेच प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार निवेदन देऊनही शासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतोय. शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. गंगापूरसह इतर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील नागरिकांना येत्या काळात जमीन मोजणी, नोंदणी संबंधित कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शासनानं लवकरात लवकर हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आहे. आज तुम्ही जे काले फितने लावून रिबिन लावून कामकाज करत आहे, काय म्हणणं आहे याबद्दल? कर्मचाऱ्याच्या मागण्या आहे. मागण्यामुळं स्कार मोर्चा आहे. त्या मोर्चामध्ये कर्मचाऱ्याच्या मागण्या आहेत. त्या मागण्यानुसार 18/2/2020 व 20/2/2020 आपलं 26 या 2 दिवशी काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. आणि दिनांक 23/2/2026 ते 27/2/2026 पासून सामुदायिक रजेवर सर्व कर्मचारी जाणार आहे. काय मागणं आहे आपले? मागणे हे तुम्हाला जागा कमी आहे, आपलं रिक्त पदे भरावे. रिक्त पद टेक्निकलची मागणी आहे. तांत्रिक वेतन लागू करावं. जर हे मागण्या पूर्ण न झाल्यास तर काय भूमिका राहणार? 2/3/2026 पासून बेमुदत संपर्क जाणार आहे, असे संघटनेचा इशारा आहे.